एमपीएससीचे 100 पैकी 90 प्रश्न सारखे कसे असा सवाल तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी उपस्थित केलेला आहे। तो पेपर एका क्लासचा गेस्ट पेपर आहे असंही सांगितलं जातं। मात्र 90 प्रश्नांची उत्तरं आणि ऑप्शन सुद्धा सारखेच कसे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। गौरवनं दबावापोटी तक्रार मागे घेतली आहे, मात्र आपण तक्रार मागे घेतली नाही असंही त्यानं स्पष्ट केलंय। तर या प्रकरणात ऋषिकेश गांगुर्डेला लक्ष्य केलं जातंय असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। तक्रार मागे घेतली, पण ते काय दबावातून घेतलेली आहे त्यांनी तक्रार मागे। काल सकाळी ते माझ्याकडे आले होते, तो आणि त्याचे वडील। त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय, खूप दबाव वगैरे आहे, पण मी तक्रार मागे घेतलेली नाही। आणि माझी एकच मागणी आहे, जर त्याने सांगितलंय त्याच्या तक्रार अर्ज मागे घेण्यात की हा एका क्लासचा गेस्ट पेपर होता। जर क्लासचा गेस्ट पेपर होता तर त्यात आपल्या ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आणि त्याचे ऑप्शन सुद्धा सेम कस काय, म्हणजे तो क्लासवाला आयोग चालवतोय का आयोगवाले क्लास चालवताय, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि माझी मागणी आहे की त्या क्लासवाल्याचे आणि ज्या विद्यार्थी किंवा आहेत ना, त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी आणि सत्य आहे ते समोर यावं। आमच्या अंदाजाने आतापर्यंत आयोगाला 100 पेक्षा जास्त ईमेल आलेले आहेत। त्यातल्या ठराविक ईमेलची दखल घेऊन आज त्यांनी काही स्पष्टीकरण दिलंय, नाहीतर त्याला आपण आयोगाकडनं प्रसिद्धी पत्र त्या ठिकाणी काढलेले आहेत, पण त्याच्यामध्ये ठराविक लोकांचीच नावं घेतलेली आहेत। त्याचा पूर्ण अभ्यास आपण केला, कुठेतरी एक या प्रसिद्धी पत्राकडे बघितल्यानंतर तो जो ऋषिकेश गांगर्डे त्याला दुर्दैवाने टार्गेट केलं जातं का काय, असा आम्हाला आता प्रश्न तिथं निर्माण व्हायला लागलेला आहे।